नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूरहून. आज शनिवार आणि आपल्या नेहमीच्या संवाद मालिकेतील नवीन विषय घेऊन मी आपणासमोर आलेलो आहे. आता विषय आहे यशस्वी नेतृत्व. यशस्वी नेतृत्व म्हणजे थोडक्यात सक्सेसफुल लीडरशिप. मित्रांनो, पुष्कळ लोकांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. अगदी घरापासून घर, शाळेतले खेळ, विद्यापीठातलं GSR, त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण नोकरीला गेल्यानंतर तिथलं बॉस असणं किंवा स्वतःच्या व्यवसायात बॉस असणं, फर्म असणं, अनेकांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. पण काहींना मिळत नाही. पण ज्याला मिळत नाही त्यांचे आदर्श असतात मनामध्ये. त्यांचे जे आदर्श असतात नेतृत्वाचे, म्हणजे ज्या व्यक्तींचे, ते त्यांनी मनात जोपासलेले असतात. आणि असे जोपासलेले नाहीत अशी कोणी व्यक्तीच तुम्हाला सापडणार नाही. अगदी लहानपणापासून असतात पहा, आणि मनावर ते कोरलेले असतात. आणि मग संधी मिळाली तर छानच, ती आपण प्रूव्ह करायलाच पाहिजे. पण संधी जर मिळाली नाही तर जे आदर्श आपले आहेत त्या आदर्शाप्रमाणे आपण केव्हा तरी व्हायला शिकलं पाहिजे. अहो, हे नेतृत्व अगदी घरापासून चालू होतं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. मग हे नेतृत्व मिळतं ते काही मागून मिळत नाही. त्याला काही उपजत गुण असावे लागतात, काही शिकावे लागतात, काही निरीक्षणाने शिकावे लागतात. आणि मग नेतृत्वाची आपल्याला कसोटी लागते. ह्याच्यात वयाचा संबंध काही नाही आहे. याच्यात संबंध अनुभव, मनाची प्रसन्नता, जे काय आपल्या व्यक्तिमत्वाला आवश्यक गुण आपण मागं पाहिले, प्रसन्नता, जिद्दी, चिकाटी, निरीक्षण, बोलण्याची कला, ऐकण्याची कला, हे समतोल विचार, हे सगळ्या गोष्टी त्या नेतृत्वाच्या कसोटीला आल्याशिवाय आपल्याकडे नेतृत्व येत नाही. काही लोकांच्या बाबतीत हे गुण असून स्पर्धात्मक जगतामध्ये त्यांना संधी मिळत नाही. पण ते एखाद्या क्षेत्रात, बाकीच्या ठिकाणी मिळत असतील तिथे ते शिखरावर असतातच. तर यशस्वी नेतृत्व करायचं म्हटलं की आपल्यासमोर अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांची नावं डोळ्यासमोर भराभर जात असतात. महात्मा गांधीजी, लिंकन, नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, बिल गेट्स, JRD टाटा, अब्दुल कलाम जी, वाजपेयीजी, इंदिरा गांधी, कितीतरी लोकांची नावं देता येतील आपल्याला. कारण ह्यांनी राष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ही वरची नावं सांगितली. पण प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी श्रेष्ठ नावं आहेत. मग क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, सगळ्यात आदर्श नावं आहेत नेतृत्वाची. पण ही जी नावं मी सांगितली त्याच्याशी आपल्या देशाचा संबंध आहे, त्यांचा संबंध जगाशी आहे, आणि ते आपल्याला आपले वाटतात. म्हणून मी पहिल्यांदा ही सगळी नावं तुम्हाला सांगितलेली आहे. तर या लोकांनी जे नेतृत्व केलेलं आहे, यांच्याकडे मी आत्ता जे सांगितलेले गुण आहेत ना, त्यांचा खजिना होता. आता मला सांगा, महात्मा गांधी, कितीतरी लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये होते, सगळ्यांचे योगदान आहे.
पण ह्या साध्या पंचाने असलेल्या माणसाच्या प्रेरणेनं जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळालेले नेतृत्व हे गांधींनी केलेलं आहे. तेच मंडेला, तेच अब्राहम लिंकन. तर अशा नेतृत्वासाठी आपल्याला बरेचसे गुणांची आवश्यकता असते. त्याचा आपण थोडक्यात सारासार विचार करूया. सगळ्यात पहिला लागतो आपल्याला गुण, ते म्हणजे आपले नेतृत्व आपण स्वतःच करायला पाहिजे. बरोबर आहे? आपलं नेतृत्व आपण स्वतःच करायला पाहिजे. आपल्याला जेव्हा संधी मिळेल, पसंत संधी मिळेल, त्यावेळेला ते नेतृत्व आपण दुसरं कोण करणार? आपण स्वतः एकटे असतो आणि ते आपल्याला प्रूव्ह करायला लागतं. म्हणून ते नेतृत्व आपण स्वतःच करायला पाहिजे आणि त्यासाठी जी गुणांची मालिका आहे, ती सुप्त गुणांची मालिका प्रकट करण्याची संधी आपण पकडली पाहिजे. असं म्हणतात की अशी जी काही मोठी माणसं आहेत, उद्योगपती आहेत, ही दिवसाला 15 मिनिटं आपल्या नियोजनासाठी देतात. त्या नियोजनामध्ये कामाचं महत्त्व, वेळेचं नियोजन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या 15 मिनिटांमध्ये करून ठेवतात. आणि मग आपल्या आपल्या दुसऱ्या दिवशीच्या कामाला किंवा सकाळी उठल्यानंतरच्या कामाला लागतात. काही लोक आदल्या दिवशी करतात, काही लोक सकाळी करतात. पण मोस्ट ऑफ द पीपल आर मेकिंग द प्लॅनिंग इन प्रिव्हियस डेला करतात. कारण कमिटमेंट असतात. तर हे स्वतःचं नेतृत्व आपण स्वतःच करायला पाहिजे. आता मोठ्या बॉसला दुसरा बॉस कोण सांगणार आहे तुम्ही नेतृत्व असं करा, उद्या काम असं करा, असं नाही. आपणच त्याचं नियोजन करायला पाहिजे. उद्या खेळामध्ये पहिला दिवस आहे, दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे, उद्या काय करायचे खेळी ही सांघिक चर्चा जरी तुम्ही केली तर प्रत्यक्षामध्ये जेव्हा ग्राउंडवर तुम्ही उतरता त्यावेळेला परिस्थिती जेव्हा बदलते त्यावेळेला ते नेतृत्व आपणच करावं लागतं. म्हणजे स्वतःचं नेतृत्वाचं प्लॅनिंग हे आपण स्वतःच करायचं आहे आणि त्यामध्ये सकारात्मकता विचार जास्त करायचा आहे. पण परिस्थिती बदलल्यानंतर संकटाशी कसे सामना करायचा आहे याचाही विचार आपल्याला करायला पाहिजे. म्हणून नेतृत्वातला हा पहिला गुण असा आहे की स्वतःचं नेतृत्व आपण स्वतः करायला शिकलं पाहिजे. एक. दुसरी गोष्ट नियोजन. तुम्ही नेतृत्व करणार आहे त्याचं नियोजन करायला पाहिजे. तर नियोजन करायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे? आपल्या हाताखाली अनेक माणसं असतात काम करणार. खेळात देखील एक कॅप्टन 10-11 माणसं प्लेयर्स असतात. त्याचं नियोजन करायला पाहिजे. बरोबर आहे? तर प्रत्येक वेळेला सगळं काम मिस करीन हा हव्यास पहिल्यांदा सोडायला पाहिजे. जो ज्या कामात निपुण आहे ते काम त्याला द्यायला पाहिजे. हॉकीचा खेळ घेतला तर पेनल्टी कॉर्नर वाचवण्यासाठी कुठं उभा राहायला पाहिजे, फ्रंट साईडला कोण उभा राहायला पाहिजे, त्या विरुद्ध बाजू मैदानात कोण उभा राहायला पाहिजे, किंवा क्रिकेट असेल तर लेग स्लिपला कोण, स्लिपला कोण, गलीला कोण, ह्या सगळ्या गोष्टी कॅप्टननी ठरवायला पाहिजेत आणि त्याच्यातले गुण ते आहेत का हे निरीक्षण केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याला उभा राहायला पाहिजे. जो बेताचा प्रॅक्टिसमधला त्याला लांब उभा करायला पाहिजे. तसंच आपल्या ह्या कामाच्या नियोजनात आहे. कामाच्या नियोजनामध्ये आपल्याकडे जर 100 वर्कर असतील तर कोण कशात एक्सपर्ट आहे त्याप्रमाणे त्याला कामं द्यायला पाहिजे. नाही तर चुकीचं काम जर दिलं तर ते काम तर होणार नाहीच आणि एका कामामुळे दुसऱ्यांची कामंही चुकणार. म्हणून योग्य माणसाला योग्य काम देणं हा नेतृत्वाचा दुसरा महत्वाचा गुण आहे. जेणो काम तेनो ठाय, दुसऱ्याने करे तो गोता खाय असं म्हणतात. तर तो जो गुण आहे तो त्या नेतृत्वाच्या अंगात पाहिजे, पारख पाहिजे. याच्यासाठी काय पाहिजे? तुमचा सगळ्या या खालच्या
सहकाऱ्यांशी तुमचा संबंध पाहिजे, सहवास पाहिजे, माहिती पाहिजे, तरच तुम्ही ते काम त्याला देऊ शकाल, नाहीतर ते काम देऊ शकणार नाही. माझ्याकडे एक माहितीचे गरज आहेत कसं कामाची विभागणी केली बघा. 2 कारखाने मोठे आहेत, दोन्हीकडं तिकडे जे टीव्ही सीसीटीव्ही बसवलेले आहेत त्याचं कनेक्शन त्याच्या मोबाईलवर आहे. त्या कारणामुळे त्यांना पुष्कळ वेळेला अल्टरनेट डे कारखान्यात जात असतात, एकदा ह्या कारखान्यात एकदा त्या कारखान्यात. ते म्हणतात कारणच नाही, तिथं काय चाललंय मला प्रत्येक सेक्शनचं मला माझ्या मोबाईलवर दिसतंय आणि त्यांना मी त्याच्या कामाची वाटणी करून दिलेली आहे. त्याचा जबाब मी त्यांना दुसऱ्याशी विचारू शकतो. म्हणजे जास्त जबाबदारी, परफेक्ट नियोजन, वेळेची बचत, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला, हा देखील नेतृत्वाचा गुण आहे. म्हणजे मीच सगळं करतो हा हट्ट न ठेवता कामाची विभागणी करणे योग्य त्या पद्धतीनं, हा एक त्यातला महत्वाचा गुण आहे. त्यानंतर निरीक्षण. जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट उभा करायचा आहे किंवा चांगल्या खेळामध्ये जायचं आहे, तर त्याचं सातत्यानं निरीक्षण करायला पाहिजे. तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे ना, गो ऑन सीइंग द मॅचेस. चेंडू कसा पडतोय, हा असा मारलाय का स्क्वेअर कट का मारलाय, ह्याला उलटाचा असताना प्लेड का केलाय, अशा अनेक गोष्टी आहेत. हॉकीच्या बाबतीत तसंच आहे, सगळ्या खेळाच्या बाबतीत आहे, तसंच उद्योगधंद्याच्या बाबतीत आहे. आपल्याला जे काय व्हायचं आहे त्याचं निरीक्षण करायला पाहिजे. आणि निरीक्षण करणं हा एक प्रकारचा मोठा अभ्यास आहे. निरीक्षणातून जास्तीत जास्त आपल्याला शिकता येते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण त्यात कंटाळा करता कामा नये, आळस करता कामा नये, बरं की नाही. एक निधिध्यास लागला पाहिजे. चाणक्याचं नाव सगळ्यांना माहितीच आहे. चाणक्याने निरीक्षणाच्या जोरावर साध्या व्यक्तीला, चंद्रगुप्ताला राजा सम्राट बनवलं आणि सगळे नेतृत्वाचे गुण त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये किंवा त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये भरवले. आणि प्रत्येक वेळेला चाणक्य त्यांच्यावर असत त्याला सगळ्या नीती शिकवल्या, युद्धनीती, अर्थनीती, निर्णय, देशाच्या संबंधाची नीती, सगळं. म्हणून त्यांची आर्य चाणक्यांची पुस्तकं फार मोठी प्रसिद्ध आहेत आणि त्यातले सगळे नियम आता देखील लागू पडतात. काळामध्ये थोडासा बदल झाला असला तरी बेसिक काही बदलत नाही आहे. तर निरीक्षण हा गुण फार महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्याकडे निरीक्षणाची कला पाहिजे. जशी बोलण्याची, बघण्याची, ऐकण्याची आहे, तशी निरीक्षणाची पण कला पाहिजे. चौकस बुद्धी पाहिजे, बारीक बघितले पाहिजे असं काय आहे, आणि मनात शंका उत्पन्न झाली पाहिजे असं काय आहे, असं काय, असं काय. त्याचं निरंतर त्याचं हे केलं पाहिजे, परिमार्जन करून त्यांना पुन्हा दुसऱ्याला सल्ला विचारला पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे आणि त्या गुणाला पक्क केलं पाहिजे. म्हणून नेतृत्वाकडे निरीक्षण गुण असणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय नेतृत्व सहसा मिळत नाही. दुसरी गोष्ट विश्वास. आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला विजय मिळतो, यश मिळतो, त्यात मित्रांनो आपला एकट्याचा हात नसतो. जे मिळणार आहे यश ते आपल्यालाच आहे आणि अपयश मिळालं तर ते आपल्यालाच आहे, आपल्या नावावर खपवलं जातं, बरोबर आहे की नाही. तर आपण ज्यांना कामं सोपवलेली आहेत त्यांचा उत्साह दुगणित करणं, त्यांना प्रेरणा देणं, त्यांना वेळप्रसंगी त्यांना कमी असलेल्या एखादं ज्ञान कमी असेल तर ते शिकवणं, त्यांना घडवणं किंवा त्यांना दुसरीकडे ट्रेनिंगला पाठवणं, गुरुकुल पद्धती पूर्वी होत्या त्याप्रमाणे. आणि हा जो गुण आहे विश्वास ठेवण्याचा, तो तर जबरदस्त पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला जर तुम्ही आपल्या हाताखालच्या सर्व लोकांना, सवंगड्यांना, मित्रांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना, घरातल्या लोकांना देखील विश्वास ठेवलात तर तुमची कामं नक्की चांगली तर होतातच, पुन्हा ती पुढच्या वेळेला आणखीन चांगली होतात. म्हणून मी बरं काय सांगितलं, विश्वास हा विषयावर बोलताना, ह्या जगात विश्वासासारखं काही नाही. तुम्ही विश्वास ठेवा.
आणि मग बघा, विश्वासानं ती व्यक्ती आणखीन मोठी होते आणि विश्वास ठेवणारा तर मोठा असतोच. तर ते विश्वास जो आपल्याला ठेवायचा आहे तो व्यक्तही केला पाहिजे. आणि आता मग विश्वास ठेवला तर त्याचा त्या वेळेला उपयोगी पडला पाहिजे. आता मला उदाहरण सांगा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो जे आपल्याकडं मोठी मोठी झाली. सगळ्यात पहिलं ना छत्रपतींचं आहे. त्यांच्याकडे किती सैन्य, इंग्रजांच्या, मोगल आणि इंग्रजांच्या मानांना सैन्य त्यांच्याकडे खूप कमी. मोस्ट ऑफ त्यांचा लढा सगळ्या मुसलमानांच्या, इंग्रजांच्या, मोगलांच्या विरुद्धच होता. आणि त्याचे सगळे जे मावळे होते, सयाजी, बाजीप्रभू, व्यंकोजी, किती तर नावं त्यांच्या मावळ्यांची तुम्हाला माहिती आहेत. शिवा, तानाजी, आणि ही सगळी त्यांना जीव द्यायला तयार असायची. आणि त्यांच्यावरती विश्वास महाराजांचा एवढा प्रचंड असायचा. आणि तेव्हा जे कामगिरीवर त्यांना पाठवत होते त्यावेळेला त्यांची विश्वास त्यांचा असणारा द्विगुणित करून पाठवायचे की तुम्ही आहात ना, गेलात ना, ही मोहीम फत्ते करून येणार, मला माहीतच आहे. म्हणजे त्या असणाऱ्या माणसाच्या गुणाला द्विगुणित करणं, विश्वास ठेवणं, हा एक महत्वाचा गुण लक्षात ठेवा. अगदी आपल्या रामायणातली जी गोष्ट जर आपण बघितली तर प्रभू रामचंद्र जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडले त्यावेळेला संजीवनी आणायला सांगितले वैद्यराजाने. आणि ती संजीवनी कुठं होते? हिमालयामध्ये. त्या प्रभू रामचंद्राने ते पहिल्यांदा काय केलं, हनुमानाशी चर्चा करताना, की हनुमाना, मला खात्री आहे की तू यशस्वीरित्या हे काम करून येणार, संजीवनी घेऊन येणार, म्हणून मीच तुला तुझ्यावरती हे काम सोपवलेलं आहे. तेव्हा काम देणाऱ्याच्यावरती पहिला विश्वास व्यक्त करायला पाहिजे, म्हणजे तुमचं काम झालंय असं समजा. ही नेतृत्वाची कसोटी आहे, ही नेतृत्वाची टॅक्ट आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. मिलिटरीतले जे सेनाप्रमुख असतात तिन्ही दलाचे, ते सारखं आपल्या सैन्यांच्या मीटिंगमध्ये त्यांना प्रोत्साहन देत असतात. प्रत्येकाचे ठिकाणं, जागा ठरलेले असतात, पण त्यावेळेला ते पाठवतात, प्रोत्साहन देत असतात. का युद्ध काय सारखी होत नाही. बऱ्याच वेळेला 2-2, 3-3 वर्ष काम नसतं. एका बाजूला युद्ध आहे तर दुसरीकडे काय काम नाही, पण सगळ्या सीमेकडे आपलं सैन्य असतं. पण मग काय करतात, त्यांचे सराव घेतात, दुसऱ्या राष्ट्रांच्या बरोबर सैनिकांचे सराव घेतात आणि सारखं त्यांना फ्रेश ठेवतात, विश्वास टाकतात तुमच्यावर. नवीन शस्त्र आल्याची चालवायची कशी हे माहीत नसते, ती पण शिकवण्यासाठी प्रॅक्टिस देणारी तांत्रिक माणसं आणून ती पण शिकवतात. म्हणजे विश्वास हा महत्वाचा ह्याच्यामधली गोष्ट आहे. तीच गोष्ट घरात आहे. घरातल्या लोकांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुमच्या नेतृत्वावर विश्वास कोण ठेवणार? ते म्हणणार हे सगळं काम एकटाच करतोय, आम्ही कशाला करायचं? आळशी बनतात ना सगळे. तरुण पिढी आळशी बनते, बरोबरीचे आळशी बनतात. आणि तो एकटा माणूस स्वतःच्या जोरावर काम करून करून एके दिवशी जेव्हा वृद्धापकालाकडे घसरतो तेव्हा वाटतं की आपला सक्सेसर कोण, हे वैभव चालवणार कोण, हे संस्थान चालवणार कोण? तेव्हा आपण नेतृत्व करत असताना विश्वास ठेवून आपला दुसरा सक्सेसरी तयार करायला पाहिजे. हा नेतृत्वाचा गुण आहे. सदा सर्व काळ मीच खुर्चीवर बसेन असं नाही चालणार. कारण का, आपण एक दिवशी या खुर्चीवर नाही आहे, सत्तेत नाही आहे, अधिकारात नाही आहे. तेव्हा सरकारी ऑफिसची गोष्ट निराळी, त्यांचं प्रमोशन पद्धतीने ते दुसरी माणसं बसवतच असतात, म्हणून तिथलं अफेक्शन बकेशनचं कमी असतं. उलट वाढ बघत असतात की माझा नंबर केव्हा लागेल, हा केव्हा जातोय, माझा नंबर केव्हा लागेल. पण ते गुण जे असतात तुमचे जात नाहीत, त्याचा उपयोग दुसरीकडे तुम्ही जेव्हा कामाला जाल तेव्हा होतच असतो. तेव्हा विश्वास देखील एक महत्वाचा गुण आहे.
हे लक्षात ठेवा. या विश्वासाबरोबर मी तुम्हाला सांगितले की काम केल्यानंतर, करून आल्यानंतर पुढचा गुण म्हणजे प्रशंसा करायला पाहिजे त्या माणसाची. बरं, काम करून आलं ठीक आहे, त्याला बोलवून, त्याला कौतुक करून, त्याच्या पाठीवरून हात फिरवून, केलेल्या कामाचं बक्षीस देऊन, योग्य ठिकाणी त्याला प्रमोशन देऊन त्याच्या कामाचं चीज केलं पाहिजे. पूर्वीचे राज रजवाडे, मोठे मोठे राजकीय काम घालून आले आणि सांगायला तो माणूस आला की गळ्यातला हार काढून त्याला देऊन टाकायचे, अंगठी काढून देऊन टाकायचे, आनंदाची बातमी दिली तरी देऊन टाकायची. ती एक प्रकारची प्रशंसा करण्याची पद्धत आहे. आपण साध्या आपल्या घरामध्ये जर प्रशंसा केली नाही, चांगले लोक असून, तर ते लोकांना असं वाटतं हा काय नुसता ज्यांना आम्ही चांगलं केलं तरी आवडत नाही, वाईट केलं तर शिवाय तर आम्ही खातोच आहे, हे नेतृत्व होऊ शकत नाही. प्रत्येकाने चांगल्या कामाची केलेली प्रशंसा घरच्या नेत्यांनी केलीच पाहिजे. मुलं असू देत, नातेवाईक असू देत, नातवंड असू देत, चुलते असू देत, भाऊ असू देत, बहीण असू दे, सगळ्यात महत्त्वाची पत्नी असू दे. आलं लक्षात? प्रशंसा केलीच पाहिजे. आणि त्या प्रशंसेमुळं तुमचं नेतृत्व परत फुलतं आणि त्यांचं अंगी असणारं काम करण्याची कला द्विगुणित होते. म्हणून प्रशंसा इज मस्ट. साध्या साध्या बारीक बारीक गोष्टीत जरी काम केलं ते प्रशंसा करावी. साधं कोणाचं अक्षर चांगलं असतं, बाकीचे गुण असतात, तर अक्षराची प्रशंसा करा, ड्रॉइंगची प्रशंसा करा, खेळातल्या प्रावीण्याची करा. सगळेजण काय नेते होत नाहीत, पण त्याच्यातल्या कलागुणांचा प्रशंसा करा. पत्नीचे तर हर कामाची प्रशंसा करायला पाहिजे. तुमचं जीवन सुखी जायला पाहिजे असेल तर, कारण शेवटपर्यंत चालणारी, तुमच्याबरोबर येणारी, सावलीप्रमाणे राहणारी तीच आहे. नवरा आहे म्हणून काय अधिकार घालवायचं कारण नाही. पण सासरेबुवा नेतृत्व करत असतील तुमचे तर त्याने देखील सुनेचं कौतुक करायला पाहिजे. त्याच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत वगैरे अशा जर केलं तर तुमचं वृद्धापकाळ देखील चांगला जाईल. म्हणून मी सारखं घराच्या नेतृत्वाबरोबर सामाजिक नेतृत्व तुम्हाला आत्ता घेतोय बरोबर. तेव्हा प्रशंसा हा गुण नेतृत्वामध्ये अत्यंत आवश्यक आहे. नंतर आव्हान स्वीकारणे. आता खेळामध्ये, राजकारणामध्ये सारखी आव्हानं समोर येत असतात, कारण मनासारख्या गोष्टी होत नसतात पुष्कळ वेळेला, बरोबर आहे. तेव्हा मी पराजय पत्करायचं का आव्हान स्वीकारायचं, तर आव्हान स्वीकारायचं, बरोबर आहे. खेळामध्ये समोरची ती टीम तगडी दिसते, आमची ती टीम कमी आहे, म्हणून काय आव्हान सोडायचं काय, आव्हान स्वीकारा. फॉलोन आला तर सेकंड इनिंगला जिद्दीने खेळा, पण मॅच जिंकून दाखवा. घरावरती संकट आलं, आर्थिक संकट आलं किंवा काही घटना अशा घडल्या, तर त्या नेतृत्वाच्या माणसाने आपल्याबरोबर सगळ्यांनी घेऊन ते आव्हान स्वीकारून आलेलं संकट हाणून पाडलं पाहिजे, तर त्या नेतृत्वाचा उपयोग आहे. तोच जर ढेपाळला तर बाकीचे काय करणार. त्याला काही दुःख नसते अशातला भाग नाही, पण ते व्यक्त करून दुसऱ्याला आणि दुःखी करण्यात काय पॉईंट आहे. तर आव्हानं ही स्वीकारलीच पाहिजे. मग ती कशातली असू देत, दुःखाची असू देत, संकटातली असू देत, स्पर्धेतली असू देत, एखाद्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी असू देत, ध्येयपूर्तीसाठी असू देत, स्वीकारलीच पाहिजेत. त्याशिवाय ते तुम्ही अंतर कापणार कसं. तेव्हा आव्हानं स्वीकारणं हा नेतृत्वाचा गुणच आहे. आता इलेक्शनला तुम्ही हे लोक उभा राहतात, राजकीय लोक, किती असतात आव्हानं, स्पर्धक किती असतात, आणि रोज एकमेकाविरुद्ध टीका जाहीर चालू असते, खोट्या नाट्या टीका चालू असतात, पण कोणी डरत नाही त्याला. शेवटी काय बहुमतावर येईल तो भाग निराळा. देशाचं नेतृत्व करत असताना तर अनेक गुण कसाला लागतात.
राज्यांचे संबंध, शेजारच्या देशांचे संबंध, देशातल्या सगळे प्रॉब्लेम्स, शैक्षणिक, पोल्युशन, वीज, पाणी, शिक्षण, लोकसंख्या, रोगराई, किती आव्हानं समोर असतात. ती स्वीकारलीच पाहिजेत. हा नेतृत्वाचा गुण आहे. पण त्यावेळेला तुम्ही नेतृत्वाबरोबर तुमचे सहकारी, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कामं वाटलेले असतात ना, ते तुम्हाला उपयोगी पडतात. आणि मग त्याच्यावरती निरीक्षण करणे तेवढंच तुमचं काम राहतं. प्लॅनिंग करणे हे काम राहतं. म्हणून आव्हानाचा हे स्वीकारलंच पाहिजे. पुष्कळशा कणखर स्त्रिया मी बघितलेल्या आहेत. कुटुंबामधला करता पुरुष जर काय नेतृत्वहीन असेल तर ह्या लेडीज पुढे येतात, आव्हानं झेलतात, कोलमडणारा संसार उभा करतात, सर्वसाधारण मुलांना शिकवून पुढे नेतात, पतीबरोबर काम करतात. हे सगळे नेतृत्वाचेच गुण आहेत. म्हणून आव्हानं स्वीकारणं हे महत्वाची गोष्ट आहे. युद्ध म्हटलं की आव्हान स्वीकारणं आलं. अगदी पारंपरिक म्हणजे वैदिक काळापासून जर विचार केला तर देव, राक्षस म्हणजे दानव यांचं युद्ध, त्याच्यानंतर राजाराजांची युद्ध, त्याच्यानंतर सगळी युद्ध आहे ही चॅलेंज आहे. कारण प्रत्येकाला आपलं साम्राज्य वाढवायचं आहे किंवा टिकवायचं आहे. बरोबर आहे. तर त्यासाठी आव्हाने स्वीकारलंच पाहिजे. आणि आव्हान हा आपल्याला एक शक्ती आणि प्रेरणा देणारा गुण आहे, उत्साह देणारा गुण आहे. तर या ठिकाणी आपल्याला नैराश्य नावाची गोष्ट मनात येता कामा नये. सुरुवातीपासूनच मला हे होणार नाही, माझ्यातनं होणार नाही, अपयश होणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी मनातच येता कामा नये. म्हणून आव्हान ही स्वीकारलीच पाहिजे. सगळ्या कलाकारांना काय, पहिले सगळे त्यांचे सिनेमा असते, नाटक असतं, बऱ्याचशा प्रमाणात फ्लॉप गेलेलं असतं. पण त्यातनं शिकून आव्हानात्मक भूमिकाने शिकून त्याचे नाव कमवून टाकतात. गायकांचं तसंच असते. रियाज जर तुम्ही केला नाही, कमी पडला, तर तुम्ही चांगले गायक होऊ शकत नाही. आवाजाची देणगी आहे, परंतु ते कोण कसा वापरतो आपला आवाज, त्याच्यावरती आपलं गाणं किती खुलते ते अवलंबून आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात आव्हान आहेत. शिक्षण क्षेत्रात आव्हान आहेत. ते सगळे आव्हानं आपण स्वीकारली पाहिजेत. हा नेतृत्वातला आणखीन एक गुण आहे. त्यानंतर दुसरा एक गुण जो आवश्यक आहे, शिका आणि शिकवा. बरोबर आहे. नेतृत्वाने स्वतः आपण जेव्हा शिकतो, सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. मगाशी जे काही 7-8 गुण सांगितले ते शिकल्या पाहिजेत. आणि ते शिकल्यानंतर ते शिकवल्या पाहिजेत. बरोबर आहे. कारण तुम्ही जर संपलात तर मग पुढं कोण सांभाळणार? मगाशी मी सांगितलं तुम्हाला. मग दुकान असो, व्यवसाय असो, वगैरे कुणीतरी आपल्याबरोबर शिकवायला पाहिजे आणि अनेक हात तयार केले पाहिजेत. जो खरा नेता असतो तो अनेक माणसं नेतृत्वासाठी तयार करतो. सैन्यात असताना अनेक नेते तयार करायला पाहिजे. राजकारणात अनेक नेते तयार करायला पाहिजेत. घरातली जबाबदारी स्वीकारण्यासाठी काही माणसं तयार केली पाहिजे. खेळामध्ये तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक खेळाडूचं जे काही खेळण्याची कारकीर्द असते, ते एखादाच तेंडुलकर 19-20 वर्ष खेळणार नाही, तर अलीकडे 4-5 वर्ष झाली की तुमचं कारकिर्दी संपलेली असते. हिरो हिरोईन पूर्वीसारखे 10-20 वर्ष काम करणारे आता नाही आहेत. 2-4-5 वर्ष झाली की कारकीर्द संपते. गायकांचे तसंच झालेलं आहे. त्या कारणामुळं आपण जे शिकलेलं आहे ना, ते शिकवलं पाहिजे. आता ही जी गाण्याची घराणी आहेत, जयपूर घराणं असेल, किराणा घराणं असेल, आणि कुठले असते घराणं, ते आपले शिष्य तयार करत असतात. का? तर हे जे काही मी शिकलेलं आहे, हे जर माझ्यावर गेले तर हे घराणं चालणार कसं? म्हणून ते शिकवायला पाहिजे. आपल्याला जे आलंय ते दुसऱ्याला शिकवायला पाहिजे. हे नेतृत्वाचं एक चांगलं लक्षण आहे. काही सामाजिक संस्थेमध्ये अशी व्यवस्था केलेली असते
की एक अध्यक्ष आहे, सेकंड इज व्हाईस प्रेसिडेंट, तिसरा कार्यकारी अध्यक्ष, मग सचिव म्हणजे सेक्रेटरी, मग ट्रेझरर आणि मग डायरेक्टर. बरोबर? म्हणजे डायरेक्टर झाल्यापासून तुम्हाला अध्यक्षांच्या पर्यंत चढायचं आहे. मग जेव्हा तुम्ही डायरेक्टर होता तुमच्या कर्तृत्वावरतीच तुम्ही पुढे जाणार, नाही तर तिथंच गळणार तुमचं काम बरोबर नसेल तर. अशा पायऱ्या पायऱ्या पडत चढत चढत जाऊन तुम्ही अध्यक्ष होणार. मग हे अगोदर का निवडलेलं आहे? तर त्याला संपूर्ण त्या पदापर्यंत जाईतोपर्यंत जो काय 5-6 वर्षाचा काळ आहे तो शिकायला मिळाला पाहिजे, तो शिकायला मिळायला पाहिजे, निरीक्षण करायला मिळायला पाहिजे. म्हणून ही सिस्टीम ठेवलेली आहे संस्थांच्या मध्ये. आणि असतेच, खाजगी संस्थेत असते, सार्वजनिक संस्थेत असते. आमच्या रोटरी इंटरनॅशनलमध्ये तर 3-3 वर्षाचे गव्हर्नर अगोदर निवडले जातात. त्यांची पदं नावनिरळे असतात. का? तर त्यांनी ऑब्झर्व केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, त्याला अनेक कला यायला पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, नेतृत्व करता आलं पाहिजे, सगळ्या देशाशी संपर्क करता आला पाहिजे. मी त्यांना गेलोय म्हणून सांगतो. म्हणून शिका आणि शिकवा. शिकायच्या वेळेला निरीक्षण आणि आपल्याला ट्रेनिंग, आणि शिकवायच्या वेळेला हेच बरोबर आपण करायचं आहे. आपण शिकलेलं शिकवायचं आहे, मार्ग सांगायचे आहेत, काळाप्रमाणे बदलले तर बदललेले शिकवायचे आहेत. तेव्हा हा पण गुण अत्यंत महत्वाचा आहे. तेव्हा हा नेतृत्व गुणाचा विषय खूप मोठा आहे. आज मी इथंच थांबतो आणि पुढल्या शनिवारी याच्या पुढील भाग नेतृत्व गुणाचा तुमच्यासमोर परत संवाद साधतो. थँक्यू व्हेरी मच.